नमस्कार. संध्याकाळचे 6 वाजत आहे. आज 16 ऑगस्ट. आता लगेच संध्याकाळी, रात्री आणि मध्यरात्री महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना अलर्ट आहे. ढगफुटी सदृश्य पाऊस काही परिसरामध्ये होण्याची शक्यता आहे. जोरदार ते अति जोरदार पावसाचा इशारा काही जिल्ह्यांना आहे. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो. आज मध्यरात्रीपर्यंत 16 ऑगस्ट, मध्यरात्रीनंतर 17 ऑगस्ट रात्रभर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील, कोणत्या जिल्ह्यांना खूप जबरदस्त पावसाचा अंदाज आहे, कोणत्या भागांमध्ये हलका मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर सकाळी जो काही कमी दाब आपण बघितला होता, हा कमी दाब पूर्वेकडे सरकून आपणाला विदर्भाच्या परिसरावर याचा केंद्रबिंदू बघायला मिळत आहे. या प्रणालीमुळे राज्यातील काही जिल्ह्यांना जबरदस्त पावसाचा अलर्ट आहे. आता लगेच संध्याकाळी आणि रात्री या परिसरामध्ये खूप जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता, विदर्भाचा दक्षिण परिसर, पांढरकवडा, काप, रुई, दिग्रस, पुसद, तसेच इकडं नेर, यवतमाळचा आसपासचा सर्वच परिसर या भागांमध्ये पावसाचा अलर्ट आहे. या परिसरामध्ये जोरदार, काही काही ठिकाणी अति जोरदार पाऊस असेल. काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. संध्याकाळी वातावरण निर्माण होईल. संध्याकाळ रात्रीपर्यंत जोर पावसाचा वाढत जाईल. त्यामध्ये रात्रीपर्यंत आपण स्क्रीनवर बघू शकता, अमरावती विभाग संपूर्ण, नागपूर विभाग संपूर्ण या परिसरामध्ये जबरदस्त पावसाचा अलर्ट आहे. तर रुई, कप, दिग्रस या परिसरामध्ये केंद्रबिंदू असल्यामुळे येथे आपल्याला काही काही ठिकाणी अतिवृष्टी किंवा एखाद्या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता देखील नाकारता येणार नाही. खूप जबरदस्त पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळेल. या व्यतिरिक्त अमरावती, पुलगाव, माजुरी, अरवी, आष्टी, कोंढाली, वर्धा आसपासचा सर्वच भाग या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. नागपूर, उमरेड, वर्धा या भागांमध्ये देखील मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळेल. भंडारा, गोंदियामध्ये मध्यरात्रीपर्यंत जरी जोर कमी असला तरी पण हलका मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल. पूर्व विदर्भ जो आहे या परिसरामध्ये रात्रीपर्यंत हळूहळू पावसाचा जोर कमी जरी होत असला तरी पण हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. हेच वातावरण मित्रांनो मध्यरात्रीपर्यंत आणखीन काहीसं आपल्याला पूर्वेकडे सरकताना बघायला मिळेल. त्या इतर जिल्ह्यामध्ये देखील रात्रभरात पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर मध्यरात्रीपर्यंत वाशिमचा आसपासचा परिसर, लोणार, इकडं अकोला, हिंगोली या भागांमध्ये पाऊस असेल. हलका ते मध्यम तर भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता. मराठवाड्यात हलक्या मध्यम पावसांच्या सरींची शक्यता. तसेच नाशिक विभागामध्ये देखील आज आपल्याला हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण आपल्याला नाशिकमध्ये देखील बघायला मिळत आहे. मध्यरात्रीपर्यंत अमरावती विभागामध्ये काही ठिकाणी कारंजा, अकोला वगैरे या भागांमध्ये मध्यरात्री आणि मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे. काही काही ठिकाणी खूप जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आहे. अहिल्यानगर, नाशिक, मालेगाव या भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या परिसरामध्ये देखील हलक्या मध्यम पावसाचा अंदाज. कोकण पट्ट्यामध्ये आपल्याला पावसाचा जोर दुपारनंतर वाढलेला बघायला मिळेल. संध्याकाळी, रात्री, मध्यरात्री संततधार स्वरूपाचा पाऊस घाटमाथ्याच्या ठिकाणी बघायला मिळेल. इतरत्र देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकणालगतच्या भागामध्ये जोर पावसाचा जास्त राहील. तसेच घाटमाथ्याच्या परिसरावर पावसाचा जोर जास्त राहील. इतरत्र जो काही पूर्व परिसर आहे या भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. या परिसरामध्ये देखील मित्रांनो सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर रात्री सर्वदूर असा हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. मराठवाड्यात दक्षिण भागामध्ये लातूर, नांदेड, धाराशिव हलक्या मध्यम पावसाची शक्यता ठिकठिकाणी. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या भागांमध्ये देखील ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता. मध्यरात्रीनंतर मित्रांनो अमरावती विभागामध्ये पावसाचा जोर काही परिसरामध्ये वाढण्याची शक्यता आहे. तसेच सकाळपर्यंत उद्या अमरावती, अकोला, बुलढाणा या भागांमध्ये ठिकठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे. ही होती आज रात्रीची अपडेट. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.